स्वागत आहे फ्रेंड्स आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. चालले कामाला जायची तयारी. घेऊन काय तू कशाला त्याच्यात बसली? आहे का मग तुम्हाला शाळेत जायचं आहे का नाही आहे मला सांगा बरं. महिनाभर झालाय तुम्ही दोघं शाळेत नाही जात आहे ना. बरं दोघं हे झाले. हां जातात ना शाळेत. का आणायचं पेढे? आता पेढे कशाला? हां राडा जायचं नाही शाळेत. तू यांना शाळेत काहून ना पाठवते? महिना 2 महिने झाले जाते म्हणते ते तुमच्या लेखात तसेच म्हणते. आणि आवरला ना न्याय लागले का मला म्हणते तू तिथं बस. मग इतक्या तिथं बसायला मला सगळं कामाचा कोण होतो. सवय लावायची त्यांना सांगायचं समजून. सांगितलं रडते मग ती मॅडम काय म्हणे दोघांना पण सोडत. आणि आणखी काही एकटी बसत नाही त्यांची दादूला बसून दादूला बसवलं होतं. ती मॅडम म्हणते याला नका बसू रडते. तिच्यापेक्षा तर चांगला बसतो. ते बसत ती हे करते ना ती सवय नाही ना. सवय आता कसली सवय नाही. सवय लागली पाहिजे तिला. बसणच नाही ना. हाय हे उघडं रे. आणशे चरक चल आवरा पाटक्या शाळेत सोडतो तुम्हाला. चला तुला जायचं आहे की नाही शाळेत? हां नवे आणले? ते पोरीचे कपडे आहेत. पप्पा शाळेत सोडतील तुम्हाला. मी घ्यायला येईन. शाळेला सुट्टी आहे का? शाळा चालू आहे काय म्हणते बघावं लागेल. विचारतो मी. आज विचारा उद्यापासून गेलं का उद्यावर लगेच? आता चालू आहे का नाही लागलं तर बघू द्या. बरं ठीक आहे. कारण आता उन्हामुळे ऊन काय एवढं जाणं तर. तुम्ही काय करू राहिले त्याच्यात? ते जुना मोबाईल कुठे आहे आपला? जुना मोबाईल सिम कार्ड आहे त्याच्यात. बाहेर नाही न्यायला. तो इथंच होता ते कुठं तरी. कोमलला तरी विचार नाही तर. त्या दिवशी पिऊन बघत होता ना दाद्या. अरे माझ्या हातात मी इथे ठेवला तो. त्यांनी बघितला नाही तर ठेवला पलंगावर. मग तुम्ही ते केक आणला होता. मी तशीच उठून आले माग. फ्रीज मध्ये कशाला ठेवते? कुठे टाकला मोबाईल? हा बरं चल आवरलं का? मला जायचंय. अरे बा 10 वाजायच्या पुढे जात जा. सगळे लोक उशीर येतात. हा तुम्हाला माहिती आहे का काय असतं खाजगी कामाचं? ही बघा ही पोरगी सकाळी काय म्हणली मला का मी शाळेत जाणार. तिच्या पप्पांना म्हणते मला नाही, मला शाळेत जायचं आहे म्हणे. मम्मीच पाठवत नाही, मी जाणार म्हणे शाळेत. आणि मी आवरून दिलं, बॅग भरून दिली. तिच्या पप्पाला म्हणलं हिला शाळेत सोडा, मी घ्यायला जाते. तर म्हणे मला नाही जायचं म्हणे आता शाळेत. असं करते बघा. तिच्या पप्पाचे माझे वाद झाले त्या गोष्टीहून. ते म्हणे तू लाडवून ठेवलं तिला, शाळेत पाठवत नाही तू, तुला कंटाळ येतो म्हणे मुलांचं करायला. बघा तर शाळेत गेलं ना तर ती म्हणती माझ्याजवळ बस. 2-2.5 तास तिच्याजवळ बसावं लागतं, 3 तास. मग माझं घरचं सगळंच काम राहून जातं. मग तिची आजी चिडचिड करून सगळं करून जातं तसंच. मग त्या करता चिडचिड. कसं करावं तेच समजेना मला. वाजू नको,
हा बघा हा बदमाश पोरगा सगळा वल्ला झालाय. हा पाणी आलंय, मी पाणी भरत होते, म्हटलं पाणी भरून ठेवा, तर हा सगळा वल्ला झाला. लावलं ना. अंशिकाचा ड्रेस कसा दिसतोय सांगा. अंशिकाला 3 ड्रेस मी मागवले होते ऑनलाईन आणि मला खूप स्वस्त पडलेत ते. 330 का सॉरी 234 मध्ये 3 ड्रेस घेतलेत मी ते. आणि कापड पण खूप छान आहे त्याचं, एकदम जाड कापड आले. परवडले का नक्की सांगा. कसे वाटते अंशिकाला. ब्लॅक कलर मला खूप दिवसापासून घ्यायचं होते. तू सुपली न वाजवली तर बरं होईल. त्याला सांगणं म्हणजे महामूर्खपणा होतो. याला काही बोलणं, इतका राग येतो ना मला कधी कधी देवांचा. आपण काय करणार, इतका त्रास देतो ना का बस. आता पाणी त्याला मी म्हणलं होतं मी भरते. मी हे इथलचे रोप खूप दाट झालते ना यात, तर हे रोप काढून मी इकडं लावले बघा. हां इकडं लावलेत ते रोप काढून मी. तर यानं तोपर्यंत सगळं वल्ला झाला. हा असे कुटाने करतो. काय करावं माहिती. हा ना, काय करावं देवांशला. आजी बाबा गेलेले आहेत दुकानात, त्याचे पप्पा गेले कामाला. हे बघा हे रोप लावलेले आहेत का मी, पण हे येतात का नाही मला तेच कळना, कारण ते सुकून गेले लावले तर. बघू, पहिलं मी तिकडे 2-3 लावून बघितले, ते आले त्यामुळे म्हणलं इकडे लावावं आता. असं आहे बघा. जाऊन त्यात आले तर आले, नाही आले काही हे नाही त्याचं. ते चुकून एवढे ते मिरच्या निसण्यात आलत्या आणि ते तिथं आळं पण केलेलं नव्हतं तेव्हा. त्या आईंनी मिरच्या निसल्या, तर मागच्या व्हिडिओत बघितलंच असं, मिरच्या निसल्या आणि ते तिथं टाकून दिलं तर त्यांनी बी. तर ते पाण्याच्या यानं ते उगलं, थंड राहायचं तिथं त्या झाडाला, मोठ्या झाडाला पाणी राहायचं, तर त्याच्या यानं ते तिथंच उगले ते बिया. जाऊन दे, आले तर आले, नाही आले काही प्रॉब्लेम नाही त्याचा. पण लावले म्हणलं जाऊन द्या. ते इथं खूप दाट झालते आणि ते वाढानं पण झाले, पिवळे पडायला लागले होते ते, म्हणून म्हणलं इथं थोडेसे येतील. ते जर छान आले तर मग यातले मी काढून टाकन काही रोपं, कारण ते खूप इतकं दाट झालं ना त्यात का लय पसारा झाला. आता मी एकदा नळ बंद करते. आता माझं खूप काम राहिलेलं आहे अजून. ते रोपं लावत बसले त्यामुळे मला खूप उशीर झाला आहे कामाला, आणि आता मला कंटाळा आला आहे काम करायचा. देवांश, देवा कुठं आहे तू. हा बघा, कपडे ओले केले म्हणून त्याला रागवले, तर पलंगाच्या खाली जाऊन बसलाय. जाऊन दे आता, माझं अजून जेवण वगैरे बाकी आहे. आज आईंनी स्वयंपाक केला आहे त्यामुळं गॅस वगैरे सगळं खाली आहे, ते खाली बसूनच आवरतात. उभा राहून त्यांना नाही सुधरत. असं अंशू इकडे ये बरं तू माझ्याकडे 1 मिनटं. तुला शाळेत जायचं का नाही जायचं. आ तू रोज असंच म्हणते, जात का बरं नाही शाळेत. का बरं जात नाही. नीट उभी राहा, नीट सरळ इथं उभी राहा माझ्या पुढं सरळ. सांग का बरं जात नाही. का बरं जात. कशाची सुट्टी आहे. शाळा चालू आहे तुझी. पप्पाने विचारलं मॅडमला. तू म्हणती मला दुसऱ्या शाळेत टाका. दुसऱ्या शाळेत टाकल्यावर तू जर गेली नाही तर मग इतकी फी भरायची, आणि तू जर शाळेतच नाही गेली तर मग काय करायचं. नाही व्हायचं तुला. नाही व्हायची. इकडं होय तू अशी समोर माझ्या. बोल आता, बोल लवकर लवकर. नाही व्हायची पास. मग शाळेतच नाही गेली तर कशी होशील. कशी होणार. काय नुसतं ते व्हिडिओ बनवते तसं शिकायचं आहे काय. आय एम सॉरी म्हणायचं फक्त. हो हा म्हणती परत निर्लज्ज. आणि तिचे केस ना असे म्हणजे नाही का वेगळेच होतं ते वरती असे, त्यामुळे मी तसे झिट्टूत तसे बांधले ते. मला ते खाली तरी होती निदान. ते कसे चाले खाली बघा थोडेसे. ते झिट्टू उभा राहायचं त्यामुळं. बाहेर आहे, रडायचं नाही, बाहेर आहे, चल लवकर. नाही तर मग शांत बसायचं. चला मी आता एकदा काम आवरून घेते, नंतर तुम्हाला भेटते. आणि सकाळी आम्ही मोबाईल शोधत होतो, तो मोबाईल सापडला. बरं मी तुम्हाला दाखवते त्या मोबाईलची अवस्था एकदा. तुम्ही म्हणत असताना का मध्येच व्हिडिओ का बरं बंद होते. तर हे बघा हा मोबाईल आहे तो, आणि तुम्हाला दिसत असं
जवळून दाखवते मी एकदा तुम्हाला. त्याचा कॅमेरा ना पूर्ण फुटलेला आहे असा इथे हे बघा. हे याच्यात पूर्ण बोट वगैरे जाते हे बघा. सगळा फुटला आहे तो मोबाईल. दिसत पण नाही त्यात. आणि समजा असं हे बटन आहे का हे पण गेलं आहे बघा. हे बटन पण गेलं आहे त्याचं. त्यामुळे त्यात असं काय म्हणतात त्याला, असं लॉक उघडतच नाही त्याचं. जेव्हा असं चार्जिंगला वगैरे लावून नाहीतर असं 2-3 वेळेस केला का तेव्हा असं उघडतं लॉक. असा प्रॉब्लेम आहे बघा त्याचा. त्यामुळं आणि हा मोबाईल माझ्याकडं होता इतक्या दिवस आणि अंशिकाचे पप्पा माझा मोबाईल नेत होते. त्यामुळं व्हिडिओ बंद होते. आणि त्या मोबाईल माझ्याकडे होता ना त्यामुळे माझा एक फायदा पण झाला. माझ्या मुलांचा मोबाईल बघणं कमी झाला. कारण तो चालता चालता स्विच ऑफ व्हायचा मोबाईल. 1-2 व्हिडिओ असे स्क्रोल केले का लगेच स्विच ऑफ होऊन जायचा. काय हां चला आता आम्ही आवरतो नंतर तुम्हाला भेटतो. आता माझं सगळं काम आवरलेलं आहे. आता देवांशला खायची पाणीपुरी बघा. हे आणले होते त्याच्या पप्पांनी पण तो तळून दे आणि पापड्या पण तळायच्या आहे त्याला. आज जेवला नाही त्यामुळे त्याला केली नाही अजून. केल्यावर देते. घेते काय हा बनवतो. चला अंशिका तुम्हाला तिची ड्रॉइंग दाखवणार आहे. सुरुवातीपासून दाखव. हे बघा थांब ना. हे फूल आहे. याच्यावरची जी ड्रॉइंग आहे का ती मी केलेली आहे आणि तिनं फक्त कलर केलेलं आहे त्याला. बघा थांब ना. आणि हे जे दिसतंय का तुम्हाला या लाईन हे रेषा ओढलेल्या हे देवांशनं केलेलं आहे. बघा अशी ड्रॉइंग केली ती मी. हे बघा तुम्हाला कोणती आवडली कोणती छान वाटली मला नक्की सांगा कमेंट करून म्हणा. म्हण बरं. टरबूज खायली ना. टाईमपास म्हणून बसल्या आणि मम्मी मला ही ड्रॉइंग बुक देवांशला मिळाली होती शाळेत. तर तो अंशिका म्हणे मम्मी याच्यावर ड्रॉइंग कर काहीतरी म्हणून मग बसल्या काढून दिली तिला मी चित्र. तिने मग त्याला कलर केले. तिच्या पप्पाने तिला कलर आणून दिले. छान छान. तर या सगळ्यांनी पाणीपुरी खायला. आम्ही पाणी वगैरे काही बनवलं नाही नुसतं पुऱ्या तळून देणार आहे त्याला. हो देवांश अरे घरात बॉल नसतात खेळत. घरात नसतात खेळत बॉल. हो तर चला फ्रेंड्स आजचा व्हिडिओ इतकाच होता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब. काळजी घ्या सगळ्यांनी. आपण भेटू का ही पुढच्या वर्षीच म्हणते. 2-3 दिवस झाले सवय लावते. पुढच्या वर्षी नाही पुढच्या व्हिडिओत. तर चला आम्ही खातो आता पाणीपुरी. तुम्ही पण या खायला. चला टाटा करा.